नमस्कार. श्री हनुमान द्वादश नाम स्तोत्र. हनुमान अंजनी सूनुर्वायुपुत्रो महाबलः रामेष्ट फाल्गुनः सखः पिङ्गाक्षो मितविक्रमः उदधिक्रमणश्चैव सीताशोकविनाशनः लक्ष्मणप्राणदाता च दशग्रीवस्य दर्पः एवं 12 नामानि कपीन्द्रस्य महात्मनः स्वापकाले प्रबोधे च यात्राकाले च यः पठेत् तस्य सर्वभयन्नास्ति रणे च विजयी भवेत् राजद्वारे गह्वरे च भयं नास्ति कदाचन. स्वस्ति श्री हनुमत 12 नाम स्तोत्रम संपूर्णम. ह्याच्यात जी नावं आली आहेत ती अशी आहेत: हनुमान, अंजनीपुत्र, वायुपुत्र, महाबलः, रामेष्ट, फाल्गुनसखा, पिंगाक्ष, मितविक्रमः, उदधिक्रमण, सीताशोकविनाशन, लक्ष्मणप्राणदाता आणि 12 दशग्रीवस्य दर्पः. हनुमान ही मनाची, शरीराची शक्ती देणारी देवता, श्रीरामाचा सहाय्यकारी सेवक समर्थ रामदास स्वामींनी बलोपासनेसाठी विविध ठिकाणी 11 मारुती मंदिरे स्थापन केली आणि त्या हनुमानाचे हे 12 नाम स्तोत्र आहे. मिरजेला जो मठ आहे वेण्णास्वामींचा, त्या वेण्णास्वामी या रामदासांची शिष्या म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये ही सगळी जी त्यांची 11 मारुतीची स्थानं आहेत त्याचं वर्णन असं केलं आहे: चाफळा माझी 2 उम्रजेसी एक, पारगावी देख 4था तोहा, 5वा मसुरी 6 पुरी 6वा, जाणतो 7वा शिराळ्यात, सिंगणवाडी 8वा मनपाडळे 9वा, 10वा मानावा मजगावी, बाह्यात 11वा येणे रीती गावा, सर्व मनोरथा पुरविल, वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास, कीर्ती गगनात न समावे. समर्थ स्थापित 11 मारुती ही स्थानं कुठली आहेत याचं हे वर्णन. हनुमानाच्या सर्व कथांमधून, त्याच्या निस्सीम भक्तीमधून कशी शक्ती प्राप्त होते हे आपल्याला शिकता येतं आणि ती अमर्याद शक्ती प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. पण भगवंत चरणी श्रद्धा हवी आणि लीन होण्याची वृत्ती हवी, तर ती आपणही ह्या उपासनेने प्राप्त करू शकतो. धन्यवाद.